तर आपल्यावाली भाजी झाली इकडं झणझणीत चमचमीत चमचमीत भावनो बहिणो. आणि आहे ना आज रविवार स्पेशल म्हणलं काहीतरी करा मस्त पैकी. अशी भाजी केली भावनो बहिणो, तुम्ही काय सांगू तुम्हाला. तुम्ही म्हणून सांगितलं तुम्ही काय भाजी केली. आणि आता बंग काढला हा बघा, बघू शकता तुम्ही बघा ऐका. मस्त पैसे आहे, मस्त पैकी आता केलाय बंगा आपलं. सॉरी हैदराबादी चिकन केले ती. काय हैदराबादी चिकन भाजी देऊ का भाजी. तर हैदराबादी चिकन केलं हे. आणि आता मी काय करायला लागले, आता करायला लागले बंगा. तर जर तुम्ही बंगा नसेल पाहिला तर पूर्ण व्हिडिओ बघा. हो कसा वाटतील कसा नाही. एक नंबर बंगा होती, भारी होती बघा. पहिला आहे ना, आता आमच्या घरचे आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस, लहान लहान होतो तेव्हा जायचो तर आम्ही कुठं माहितीये का, म्हणजे दर्ग्याला याला न्यायचे ना लहानात. कोणाची ते नाही का जावळकार, कोणाचे नवस. पहिलं लय होतं बाण. तुम्हाला काय सांगू, आमच्या घरात इथं सगळे म्हणजे सगळ्याचे लहान म्हणजे कितीकच असे लहान लहान लेकर असते त्यांची जावळ दिले. जावळ म्हणजे केस सकलादी बाबा. तुम्हाला माहितीये का दर्ग्याला आमच्या इकडे दर्गा आहे सकलादी बाबा आहे देव म्हणून. पीर आहे पीर. तर पीर आहे का म्हणजे मला नाही माहिती आता त्यांच्या याला काय म्हणतात काय नाही, पण देव आहे. आता सगळेच जाते तर पाया पडते तर. आणि दर्गा म्हणते तर दर्गा. लय लांबून लांबून लोक येतो, मुंबई पुणा नाशिक लय लांबून लांबून लोक येतो अशा काही गोष्टी. तर मग तिला आहे ना असा बांगा करायची. जेव्हा लहान लहान आम्ही असताना आमच्या घरचे घे न्यायचे. कोणाचा नवस असला काय तर तिथं जायचं, बोकड्या बिकड्या कापायचा. पुन्हा मग वगैरे वगैरे होतं बाई. आता काय कोणी जात नाही, आता काय कोणी जास्त हे पण नाही. तर कुठं तर भावना पण आता आपण अद्रक लसूण इकडे केसला आहे बघा. अद्रक लसूण आणि थोडं जिरं टाकले मी. तर तिथे घेतले आता आपण परतायला. मस्त पैकी परतून घेऊया आता. हे परतलं लाल मिरची टाक जास्त. पहिलं कसं असायचं माहिती काय त्यामध्ये आपलं हे काय ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी हे बघा तिखट टाकायला लागते. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी मस्त पैकी बंगा साखरची बाई तिखट जरजरीत मस्त पैकी. तुम्हाला काय सांगू भावना अजून पण आठवत आहे आम्हाला. मी जेव्हा लहान होते माझ्या भावाचे जावळ द्यायचे होते. लहान होते बघा मी, लहान म्हणजे मला चांगलं कळत आहे. 4वी 5वीला तर असं मरणाचं तिथं गर्दी रात्री लई लांबून लांबून येते. अशा काही गोष्टी भावना तुम्हाला काय सांगू. बरं चला आता आपण आता बंगा आपला बंगा काय तर हा बघा हे आहे आपला बंगा. हे काय आहे येसवर आहे येसवर. आणि आता आपल्याला पाण्यात टाकायचं याच्यात. हे बघा पाण्यात मिसळून टाकायचा कधी पण तुम्हाला जेवढं लागते
त्याची रेसिपी दाखवीन मी तुम्हाला एखाद दिवस. माझ्या हाताचं लय भारी होती पापड. आता आपण टाकूया आणि आता हलवून घेऊ. बघू शकता त्याच्यात आपल्याला गरमच पाणी टाकायचे, आपल्याला थंड पाणी नाही टाकायचं. असं मस्त पैकी हलवून घेतलंय. आता आपण काय करू माहिती का, कोथिंबीर टाकू. बघ किती छान कलर आलाय आपला. तरी पण मीच नाही हो आपला मसाला. मला तर लई टेन्शन आले मसाला कधी करायचा. आमचं काल 10 रुपयाची कोथिंबीर आणली एवढी मोठी. पाण्या पावसात सगळे खराब व्हायला लागले. गोरगरिबाच्या शेतकऱ्याला काय हो करताय पण हे नाही हो. त्याच्या मालाला अजिबात भाव नाही. माल झालं आपण तिकडून म्हणतो. हा बघा, हे बघा, हा हा बघा किती मस्त पैकी झणझणीत रबरबीत आहे का. याच्यावर आहे ना झाकून ठेवते बरं का. आणि याच्यावर आपण जे काढलाय का मसाला हे टाकू. तर पाणी टाकले भांडण भिंड बघू शकता तुम्ही. मस्तपैकी आपला असा आता रबरबीत झालेला आहे. घटवट झाले. जर तुम्हाला घट लागत असेल जसं थोडा येसवर अजून टाकायचा. हे बघा किती मस्त झाले आहे का. छान पैकी झाले. असा त्याला कडू द्या थोडं आणि उतरून द्या. तर असं करून खा. आणि झटकीपट आहे का तुम्हाला जर समजा झटकीपट लगेच लागत असेल ना तर नक्की तुमच्या घरामध्ये डबा भरून येसवर ठेवा. खरी गोष्ट सांगायची लय सोपा आहे, लय सोपा. एकदम मस्त भाजी होती झणझणीत.